हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. तर तुम्ही बघत असेल थंबनेलवर तर बघितलंही असेल की काय बनवणं सुरू आहे. येस, रावण बनवणं सुरू आहे आमच्या स्कूलमध्ये आणि सोबत मुलं पण. तर तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल की मी स्टिक घेतलं आहे, स्टिकला जॉईन करून घेतलं. त्याच्यानंतर स्टुडंट पण हेल्पला आले. मग कलर पेपर जे माझ्याकडे पेपर होते वाचलेले ते पेपरचा मी एकदम गोल बनवून घेतला, म्हणजे बघितलं की असं जमते की नाही. त्याच्यानंतर जेवढे माझ्याकडे कार्डबोर्ड्स होते ते कार्डबोर्ड्सला कट करून घेतले, तुकड्यामध्ये या लांबीमध्ये छोट्यामध्ये कट करून घेतले. बघा माझ्यासोबत माझे स्टुडंट पण आहेत. त्यांना इतकी उत्सुकता की चला मॅडम तुम्ही रावण बनवत आहे तर आम्ही पण असं म्हटलं. बघा यांची तर मस्ती कुठे संपणारच नाही आहे. बघा मी कार्डबोर्ड लावलेला आहे, त्याच्यानंतर रस्सी घेतलेली आहे आणि रस्सीने त्याला मी एवढं टाईटली बांधत आहे जेणेकरून ते निघलं नाही पाहिजे. तुम्ही पण करताना केअरफुली करा. बघा सगळे मुलं माझ्यासोबत बसलेले आहे, ऑफ पिरियड असल्या. और ये अच्छे से बांधना चालू है क्योंकि रावण गिरना नहीं चाहिए, क्योंकि हमको उसको जलाना है। और अगर वो जलने से पहले गिर गया तो पूरा प्लान ठप हो जाएगा, ठप. इसलिए इसको थोड़ा टाइम लगेगा, इसलिए रुको। इथं बघितलंच असेल मुलांची थोडी वॉईस, कारण की ते खूप मस्ती करत होते. ते बोलले की मॅडम आम्ही पण थोडी रेकॉर्डिंग करते. मी म्हटलं ठीक आहे करा, काही हरकत नाही. आणि ते करत होते, त्यांना मजा येत होती. गिरते गिरते बचा अभी हमारा कैमरा गिरते गिरते बचा और ये रिया को धार, इसलिए हम अभी फिलहाल दोरी से काम चला रहे हैं। और हमारे पास बहुत सारा न्यूज़पेपर भी है, पूरा बंडल पूरा खराब ऐसा गोल गोल चिपका दो। ये लो, इसको नया ब्राउन टेप आ गया, वाइट टेप खत्म हो गया तो ब्राउन टेप मिल गया। ये न्यू फेविकॉल की बॉटल भी आ गई है और ये ग्लूगन की स्टिक्स, ग्लूगन भी है हमारे पास, वो दिखा नहीं सकते। इससे डांडिया भी खेल सकते हैं आप, पर इससे हम क्राफ्ट बनाने वाले हैं। रावण, दशहरा का रावण। बंद करा. हां, खूप मुलं ना इतके कार्टून आहे, त्यांना सांगायची काही गरज नसते. मी त्यांना सांगत आहे बंद करा तरी ते ऐकायला तयार नाही. मग क्लास संपला, त्याच्यानंतर मुलं गेले आपल्या क्लासमध्ये. मग मी माझं काम करायला लागले. पूर्ण मेजरमेंट घेतलं, कार्डबोर्ड लावलं त्याला, तुम्ही बघा. आणि बघा परत आले. परत म्हणजे त्यांना असं वाटते की आपण मॅडमकडे कधी जायचं कधी नाही जायचं, म्हणून ते मुलं परत मला सपोर्ट करायला आले. आमचं सुरू होतं, स्पीडली काम सुरू होतं. काकू पण बसलेल्या होत्या, त्या पण बोलल्या की मॅम असं करा, मॅम तसं करा. म्हणजे प्रत्येकजण परिणाम आपापली आयडिया तिथे आम्हाला देत होते आणि त्या पद्धतीने मी करत पण गेली. मला सगळ्यांचा सपोर्ट पण मिळाला, मुलांचा, टीचर स्टाफचा, त्याच्यानंतर काकू लोकांचा. ते आयडिया देत गेले, मी पण थोडंफार करत गेली आणि आपली पण क्रिएटिव्हिटी ती दाखवत गेली. आणि आता करणं खूप गरजेचं आहे. बघा मी पेपर पूर्ण लावून घेतलेला आहे. आता त्याला मी कमरेपासून जॉईन करत आहे, कारण की ते पडलं नाही पाहिजे म्हणून. पहिली वेळा केला आहे, थोडी भीती पण आहे मनामध्ये, सक्सेस होणार नाही होणार, पण तरी प्रयत्न केला सक्सेस करण्याचा. आणि त्याला हे जे तुम्हाला दिसत आहे पूर्ण पेपर आहे, त्याच्यामध्ये कार्डबोर्ड पण ठेवलेला आहे. मी त्याला रस्सीने बांधून घेत आहे त्याच्यामध्ये. आणि खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्याला घट्ट बांधून घेणं, कारण की आपण त्याला मी आडवं करून ठेवलेलं आहे, पण जेव्हा मी त्याला उभं करेल जेणेकरून ते पडलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी मी त्याला टाईट करून घेतलेलं आहे. आता थोडं लूज होतं, त्याच्यामुळे म्हणून मी कार्डबोर्ड टाकलेला आहे परत आणि त्याला जॉईन करून घेत आहे. तुम्ही शक्य जेवढं होत असेल तेवढं तुम्ही त्याला जॉईन करा. आता वरून मी एक प्लेन पेपर घेतला आहे त्याच्यामध्ये त्याला जॉईन करायला. आता मी पलटवून घेतलेलं आहे. आता ब्राऊन टेपने त्याला मी सिक्युअर पुन्हा कवर करून घेतलं आहे, जेणेकरून ते पण पेपर नाही निघाला पाहिजे आणि समोरून त्याचा पोर्शन जो आहे तो व्यवस्थित दिसायला पाहिजे. खालून एक साईडनी सगळ्या गोष्टी मी करून घेतल्या त्याच्यामध्ये सेलो टेप लावून. आणि आता त्याला मी पुन्हा एकदा सरळ करेल, बघेल कसं झालं आहे कसं नाही. बघा थोडंफार ते उंचवट आलेलं आहे, कारण की मी उलटं करून त्याला सेलो टेप लावलेलं होतं. आता मी बनवत आहे पाय बनवत आहे, कारण की एक साईडचा माझा ऑलरेडी हात झालेला होता, पण आता मी पाय करून घेते आधी, त्याच्यानंतर हात करेल. तर हे पण कार्डबोर्ड होतं, माझ्याकडे काही कलर्स पेपर पण होते, एक्स्ट्रा चार्ट पेपर, त्याचा पण मी यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये काही असं मार्केटमधून कोणतं नवीन सामान मी काहीच आणलेलं नाही आहे. जे स्कूलमध्ये अवेलेबल होतं, कार्डबोर्ड होते, पेपर होतं, सेलोटॉप, सगळं जे वस्तू होतं मी स्कूलमधूनच वापरलेलं, काहीच असं एक्स्ट्रा वस्तू मी आणलेलं नाही आहे. तुम्ही पण असे स्कूलमध्ये किंवा घरी तुमच्या न्यूजपेपर असेल किंवा घरी तुमच्याकडे एक्स्ट्रा पेपर असेल, तुम्ही त्याचाही यूज करू शकता. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक्स करा. आणि काही कमी जास्त झाले असेल तर प्लीज मला या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा मला, जेणेकरून मी इन केस नेक्स्ट इयर मी पुन्हा रावण बनवण्याचा प्रयत्न करेल तर आणखी याच्यापेक्षा चांगलं बेटर बनवेल. परत शॉर्ट रिसेस सुरू आहेत, मुलं रिसेसला जायच्याऐवजी माझ्याकडे ते परत
परत आल्या मला हेल्प करायला. हे अर्धवट झालेलं आहे. आता मी त्याचा एक हात बनलेला होता, आता दुसरा मी हात बनवत आहे. मॅडम आल्या, त्यांची मुलं गेले, सुट्टी झाली तर मॅडम आले आणि मॅडम पण सांगत आहे मॅम निकिता मॅम हे करा ते करा. म्हणजे सगळे असे सांगतात ना, इतकं छान वाटते ते. ठीक आहे, ते लोक बिझी असतात, मी स्पोर्ट्स टीचर असल्यामुळे मला थोडं फ्री टाईम मिळतो, तर त्याच्यामुळे मी करून घेते. हे बघा, काही परत पुन्हा मॅडम आल्या, ते रावणजीचा आम्ही हँडमेड करून घेतलेला आहे, प्रिंट वगैरे काढून न घेता ते सगळं आम्ही करून घेतलेलं आहे. त्याला मुलांनी कवर पण केलेलं आहे, आमचा रावण झालेला, तर त्यांचे फेस वगैरे. मॅडम बघा, वेळेवर आमचं रावण जे लक्ष्मण होते, त्यांनी म्हटलं की नाही मला नाही करायचं आहे, तर म्हणून आम्ही वेळेवर दुसऱ्या लक्ष्मणला रेडी केलेला आहे आणि तो खूप शांत आहे. बघा किती शांत पद्धतीने बसलेला आहे आणि मी त्याची तयारी करून देत आहे. वेळेवर करणाऱ्या सगळ्या गोष्टी पॉसिबलच नसते ना, की आपण कोणाला वेळेवर करायचं, काय करायचं. हे बघाल, आमचे राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानजी इथे येऊन राहिले आहेत. आम्ही त्यांचं वेलकमिंग करत आहे आणि इतके छोटे छोटे मुलं इतके सुंदर दिसतात ना, की समजतच नाही आम्ही काय, म्हणजे शब्दामध्ये आपण एक्सप्रेसच करू शकत नाही, इतके सुंदर दिसतात ते मुलं. बघा तितके फटाके, मला फटाक्यांची खूप भीती वाटते. मला वाटतं की फटाके फुटलेच नसतात, म्हणून जेव्हा मी जवळ गेली तर त्या फटाक्याचं एकदम धावला, म्हणून त्याच्यामुळे धावत आली आहे. बघा, मी पण जवळच आहे, एक परत फटाके लावले होते, परत मी तिकडे आलेली आहे. हे बघा माझं रावण. ठीक आहे, थोडंफार फर्स्ट टाईम केलेलं आहे, मी कधी केलं नव्हतं, पण ठीक आहे, बघा जमला आहे, सपोर्ट दिला आहे थोडंफार. हे आमचे राम, सीता, लक्ष्मणजी, हनुमान, आमचे प्रिन्सिपल मॅम त्यांना टीका लावत आहे, सगळ्यांना ऑप्शन करत आहे. आणि त्याच्यानंतर खूप एन्जॉय केलं आहे, मुलांनी एन्जॉय केलं. आणि आमच्या स्कूलमध्ये, लिटरली स्कूलमध्ये फर्स्ट टाईम सेलिब्रेशन झालेलं आहे. ॲक्च्युली आमची कॉलनीमध्ये स्कूल आहे, काही काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि काही गोष्टी नाही कराव्या. त्याच्यामुळे आम्ही रावण दहन नाही केलं आहे, जसंच्या तसं ठेवलं आहे, पूजा वगैरे केली. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.